आता तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही चालवाल गाडी व्यवस्थित. मला त्रास होणार नाही अशीच गाडी चालवाल तू. डोंट यू वरी. हात ठेवा यावर. राईट. येस. वेळेवर ब्रेक दाबला नसताना तर एका निष्पाप माणसाचा हाकणं बळी गेला असतं बा. मस्त गाडी चालवते. काय गाडी बिडी शिकवायचं पुणे ट्रेनिंग बिनिंग सुरू केलंय की काय? मिस वशिला, चुकला तो तुम्ही. म्हणजे सोडायला पाहिजे होतात ब्रेक. म्हणजे रस्त्यावर कसे चालावे याचा धडा मिळाला असताना मामा. कसं दोघांना समान संधी मिळायला पाहिजे ना. ये 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 तू परत चालत या. आणि मी सोशीला, तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडी मागं घ्या आणि 70-80च्या स्पीडने ना गाडी जाऊ दे पुढे. नाही, नको नको नको. माझ्या सावित्री मॅडमवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे त्यांना एखादी संधी दिली की त्या संधीचा त्या पुरेपूर फायदा घेतात. अर्जुन, आता हे 3 महिने 6 महिने परीक्षा कधी संपल्या? आता 9 महिने परीक्षा चालू आहे. पंकजची 9 महिने परीक्षा चालू आहे म्हणूनच आलो होतो. काय आहे, अभ्यास अजिबात करत नाही. तर तुमच्या ट्रेनिंग खाली शिकतोय ना. तुम्ही सांगितलं नाही की जरा बोला पंकजला. अहो, चाचणी काय करत बसलात विश्वंभर साहेब? तुमचा पंकज तर लई हुशार आहे. त्याला म्हणावं डायरेक्ट वार्षिक परीक्षा दे एकदाची, म्हणजे कसं सगळीच मोकळी होती. छान, मस्त. काय म्हणतोय अर्जुन? मिस सावित्री म्हणतील तसं. चला, लेट्स गो. अर्जुन, 2 बातम्या आहेत. एक वाईट बातमी आणि एक अत्यंत वाईट बातमी आहे. आधी कोणती सांगू? वाईट सांगा. अर्जुन, आपल्या इंजिनियर्सवर हल्ला झाल्यापासून ना आपले फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ना ते बॅकफुटला जातील आता, अशी मला पूर्णपणे शंका आहे. आय एम सरप्राईज. नाही म्हणजे ही न्यूज लीक होणं शक्यच नव्हतं. फडके, यस सर. ते आपले जनवार्ताचे एडिटर कोण? पिंगळे साहेब. हां, त्या पिंगळे साहेबांना फोन करा आणि एक कॉल अरेंज करा. आणि आपले कमिशनर साहेब आहेत, त्यांच्यासोबत एक मीटिंग अरेंज करा. ओके सर, डन. अर्जुन, अरे या सगळ्या गोष्टी होत राहतील. हो, पण तुम्ही मला ती अजून वर्स न्यूज सांगणार होतात.
अर्जुन, तुला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या लाईटली वाटतायत? खानविलकर, अहो मी शब्द दिलाय, चिडणार नाही. आय मीन मी ठरवलंय की चिडायचं नाहीये. त्यामुळे बोला तुम्ही. मग तू आपण जे इन्स्पेक्शन केलं, रिसर्च केलं आणि त्यानुसार जे अनालिसिस केलंय, तर त्यामध्ये बलराम कवठेकरांच्या नावावर तो प्लॉट आहे आणि तो प्लॉट मिळाल्याशिवाय आपला पॉवर प्लांट कम्प्लीट होऊच शकत नाही. ठीक आहे ना, आपण पर्यायी जमीन बघूया. पर्याय जमिनीचं इम्प्रॅक्टिकल आहे, कारण त्यांच्या जागेमध्ये वॉटर बॉडीज आहेत आणि त्या आपल्या वॉटर बॉडीज जर का नसतील तर आपल्या पॉवर प्लांटला आउटलेटसाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम येणार. मानकर बाबा, लगा अजून मी काला विश्वास बसायला झालाय. बाबा खिळी कामाला आली. अरे बल्लू, प्रत्येक कामासाठी पैसाच ओतावा लागतो असं नाहीये बाबा. काही वेळेला षडयंत्र पण कामाला येतं. झालं की नाही सगळं काम? प्रत्येक वेळेला शारीरिक दुखापत केली तरच काम होतंय असं काही नाही. काही वेळेस समोरच्याच मनोधैर्य ढासळणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि आपण तेच केलं. झालं की नाही काय मानकर? काय मिठाई आणायला सांगितली काय? कंबे आणायला सांगितले. वा 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 वा, तू पण लय पुढचं एक काय गेला का? ए मार्कर मार्कर, थांब थांब. चिमटा काढ. अहो साहेब, काढ ना. परत एकदा सांगा, परत एकदा सांग. अरे किती वेळेस सांगायचं बल्लू? सांगून सांगून ना तोंड सुजायची पाळी आली. आतापर्यंत 19 वेळेस सांगून झालेलं तरी तुझं मन भरा ना. अरे मामा, 20 आपला लकी आकडा आहे. ए तू सांग, परत एकदा सांग. हा. अहो साहेब, अहो तुमच्या जमिनीशिवाय हा पॉवर प्लांट होणार नाही म्हणजे नाही. आत्ता कुठं दिलाला थंडक मिळालाय बघा. मामा, तू म्हणलेला ते खरंय. षडयंत्रासारखं दुसरं धारदार शस्त्र नाही. नाही त्या अर्जुनच्या डोक्यावर. ऐक, नाही अजिबात नाही बल्लू. जुगारातला एक साधा नियम सांगतो. आपल्याकडे किती वाईट पत्ते आले तरी त्याचं दुःख वाटून घ्यायचं नाही. आणि आपल्याकडे किती चांगले पत्ते आले तरी आपण आनंदी व्हायचं नाही. कळलं? नाहीतर समोरचा आपला डाव लगेच पलटतो. तुझ्याकडे हुक्माचं पान आलंय हे तू अर्जुनला कळू देता कामा नाही तर तो लगेच डाव पलटवेल. पण एक लक्षात घे, समोरच्याने किती डाव पलटला तरी चाल कशी पलटवायची हे तू माझ्याकडून शिक. बाबा शिकणार की नक्की. षडयंत्र मामा की जय. जय. मामा थँक्यू. तुला पण थँक्यू रे. कडक कडक बाबा कडक. सर, मी केबिन मध्ये गेले होते, तिथे तुम्ही नव्हता. मग
लुकतुके मॅडमनी सांगितलं इकडे आत म्हणून आले. सर कशी झाली मीटिंग? झाली. जा तुम्ही. सर काही झालंय का? सावित्री, मी आज कोणावरही चिडलेलो नाहीये. सर तुम्ही आता पण चिडताय. मी सांगतो ना, मी नाही चिडलो म्हणून. ठीक आहे, मी शांतपणे सांगतोय, मी आज कोणावरही चिडलेलो नाही. सावित्री, तुम्ही कधी स्वप्न पाहिले का हो? त्यासाठीच तर आली आहे सर. मी, माझी मदर माऊली, माझा मानलेला मामा, या सगळ्यांना मला सुखात ठेवायचंय. आणि आपलं घर, आपलं घर तुम्ही काहीतरी सांगत होतात सर. मी फार हट्टी वाटत असते ना तुम्हाला? खरं सांगा. हा म्हणजे थोडा हट्टीपणा करता तुम्ही, पण त्यामागे पण काहीतरी कारण असेलच की. कारण आहे. तिनं खूप मोठं स्वप्न पाहिलं. पॉवर प्लांट करण्यासाठी काहीही करू शकतो. त्याच्यामध्ये जरी कोणी आलं ना तरी त्यांचाही काटा काढू शकतो. सावित्री, लहानपणापासून मी या गावाला ना दारिद्र्यामध्ये बघितलं. शेत जमिनीसाठी भांडताना पाहिलं. सावित्री, ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो ना, त्या गावाशी आपलं एक बॉन्डिंग असतं. मला या गावाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी काहीतरी करायचं होतं. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे वीज. त्यासाठी पॉवर प्लांट ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही करते किंवा मला कुठला मोठेपणा हवाय. उलट माझीच जमीन जाणार आहे ना यामध्ये. मग हे सगळं कशासाठी सर? सावित्री, तुम्ही लहानपणी इसापने तिच्या कथा ऐकल्या असतील ना? त्यामध्ये एक कथा आहे बघा. म्हातारा आंब्याचं झाड लावत असतो आणि मग एक माणूस येतो आणि त्याला म्हणतो, अरे बाबा कशाला या पंध्यात पडतो, त्याला फळ येतील तेव्हा तू जिवंत तरी असणार आहेस का? तेव्हा तो माणूस उत्तर देतो की हे सगळं मी जे करतोय ते माझ्या पुढच्या पिढीसाठी करतो. मी हे सगळं एक्झॅक्टली हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून करतो.
आता जे फॉरेन इन्व्हेस्टर आलेत ना, त्यांना आणण्यासाठी मी माझ्या आयुष्यातली 2.5 ते 3 वर्ष घालवली आणि मी अजूनही आत्ताही काही वाटेल ते करू शकतो. पण काय सर? आयुष्यात मला कुणीतरी समजून घ्यावं असा आग्रह मी कधीच धरला नव्हता, पण किमान गावासाठी समजून घ्यावं एवढीच माफक अपेक्षा होती. एकदा बलरामने येऊन विचारलं असतं की बाबा अर्जुन का रक्त जाळतोयस, काय झालंय, सांगितलं असतं ना सगळं. तो बदला आता त्याच्या जमिनीशिवाय पॉवर प्लांट नाही होऊ शकत. आयुष्यभर जगाने गैरसमज करून घेतले माझ्याबद्दल, कधी खंत नाही वाटली. फक्त बाबा घरच्यांच्या बाबतीत असं नसावं एवढीच अपेक्षा होती. नाही म्हणजे खरं तर असं सावित्री नाहीये. म्हणजे तुम्ही कृष्णाई, विद्यादादा, प्रिया यांना विचारू शकता, त्यांना माहितीये, नीट माहितीये मी कसा आहे, काय आहे. आम्ही सावत्र जरी असलो ना, आमचं सख्याहून जास्त प्रेम आहे एकमेकांबद्दल. फक्त बलराम सावत्र, तो सावत्रच राहील. आमच्यात ना कम्युनिकेशन हा फॅक्टरच घडला. याचे परिणाम भोगतोय आता. त्याला हेच वाटत आलंय सावित्री की अर्जुन आपल्या गाठीचा आहे, स्वार्थी आहे. त्यानं ना बाबा त्याच्या भोवती एक कुंपण घालून घेतलेलं आहे. पण हे कुणालाच दिसलं नाही की या कुंपणामुळे या घराचं, या फॅक्टरीचं रक्षण करू शकला अर्जुन. आणि या कुंपणामुळेच मी एकटा पडलोय. सावे, नाण्याची ही बाजू माहितीच नव्हती तुला. सॉरी, मी तुमचा वेळ घेतला. कामं झाली असतील तर जा तुम्ही. सर, तुम्हाला हवं तर मी थांबते. काय करणार थांबून? सावित्री, माणसाला वाईट वेळेचा त्रास केव्हा होतो माहिती? तेव्हा नाही जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ असते. तेव्हा होतो जेव्हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कळतं की बाबा या माणसावर वाईट वेळ आलेली आहे.